अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतात। अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील। विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग, विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार। एकीकडे भविष्य बदलणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आता थेट 3500 वर्ष जुन्या भूतकाळात डोकावलंय। ज्या लिपीचं रहस्य उलगडण्यासाठी संशोधकांना कित्येक वर्ष लागली ती क्युनिफॉर्म लिपी आता एका क्लिकवर वाचली जाते। जर्मनीच्या संशोधकांनी शोधलेल्या एका अद्भुत AI टूलनं पुरातत्व विभागात क्रांती आणली आहे। 3500 वर्षांपूर्वीचे लेखक वर्क फ्रॉम होम करायचे की नाहीत याचा शोध आता कसा लागतोय पाहूयात। कल्पना करा, 3500 वर्षांपूर्वीची भाषा जी आजपर्यंत कोड्यासारखी होती ती आता AI उलगडतंय। जर्मनीमधल्या संशोधकांनी पहिलियो ग्राफिकम या नावाचं एक भन्नाट AI टूल तयार केलंय। हे टूल प्राचीन क्युनिफॉर्म लिपीतील मातीच्या पाट्या वाचू शकतं। पूर्वी संशोधकांना काही तुकडे जुळवण्यासाठी 3 दिवस लागत होते, पण आता हे AI तेच काम फक्त 5 मिनिटात करतंय। या लिपीत तब्बल 375 वेगवेगळी चिन्ह आहेत आणि प्रत्येक लेखकाची स्वतःची स्टाईल होती। काही जण अक्षर जोरात कोरायचे, काही अक्षरांमध्ये खास अंतर ठेवायचे आणि AI आता हे सगळं ओळखतंय। त्यामुळे हित्ती संस्कृतीचे हजारो वर्षांपासून हरवलेले इतिहासाचे तुकडे पुन्हा जोडले जाणार आहेत। विशेष म्हणजे भविष्यात हे AI कोणत्या लेखकानं कोणता मजकूर लिहिला हेही सांगू शकणार आहे। म्हणजेच काय, आता इतिहास फक्त वाचला जाणार नाही तर AI मुळे पुन्हा जिवंत होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मानवानं सगळ्यात आधी चित्र काढायला कधी सुरुवात केली असेल? 5000 वर्षांपूर्वी की 10000 वर्षांपूर्वी? पण जर आम्ही तुम्हाला म्हटलं की हा इतिहास तब्बल 67,000 वर्षांपेक्षाही जुना आहे तर तुमचा विश्वास बसेल का? पण होय, हे खरंय। विज्ञान जगतातील सर्वात नामांकित नेचर या मासिकात एक असा शोध प्रसिद्ध झालाय ज्यानं मानवी संस्कृतीचा इतिहासच बदलून टाकलेला आहे। इंडोनेशियातील एका दुर्गम गुहेमध्ये दडलेला हा प्राचीन खनिजा नेमका काय आहे पाहूयात। जगातील सर्वात जुनं गुहाचित्र कुठे सापडलं माहितीये? युरोपमध्ये नाही तर इंडोनेशियात सुलावेसी बेट येथे तब्बल 67,800 वर्षांपूर्वीचं जगातलं सगळ्यात जुनं गुहाचित्र सापडलंय। त्यामुळे या आधीचा स्पेनमधील नेअंडरथल मानवाच्या चित्राचा विक्रम मोडला गेलाय। हे चित्र मुना बेटावरच्या लियांग मेंतादुनो गुहेत सापडलंय। विशेष म्हणजे वैज्ञानिकांनी अत्याधुनिक लेझर एब्लेशन युरेनियम सिरीज तंत्रज्ञान वापरून या चित्राचं वय निश्चित केलंय। संशोधनानुसार हे चित्र किमान 67,800 वर्ष जुनं आहे। या शोधामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय। आदिमानव फक्त शिकारी होते का, की ते कलाकारही होते? कारण इतक्या प्राचीन काळात मानवाने भिंतींवर कला निर्माण केली, म्हणजे त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीची जाण होती। हा शोध मानवाच्या समुद्री पावसाच्या इतिहासालाही नवे पुरावे देतो। संशोधकांच्या मते प्राचीन मानव आशियातून ऑस्ट्रेलियाकडे जाताना या भागातून प्रवास करत होते। मानवाच्या कलेचा हा प्राचीन ठसा आज जगाला हजारो वर्षांपूर्वीच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवतोय। जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल तर बऱ्याच वेळा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा नक्की बोलतोय तरी काय, किंवा याला आता नेमकं काय हवंय। पण जरा विचार करा, जर तुमचा पाळीव प्राणी थेट माणसांसारखा बोलू लागला तर? हो, हे खरं ठरण्याची शक्यता आहे। कारण चीनमधील एका स्टार्टअप कंपनीनं असा AI कॉलर तयार केलाय जो प्राण्यांचे भुंकणं किंवा म्यूम्यू करणं हे थेट मानवी भाषेत अनुवादित करणार आहे। प्राण्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगणारा हा अजब पेट ट्रान्सलेटर नेमका कसा काम करतो आणि सोशल मीडियावर यावरून नेमकी काय चर्चा सुरू आहे पाहूयात। तंत्रज्ञानाच्या जगात एक अत्यंत थक्क करणारी क्रांती झाली आहे। आता तुमचे पाळीव प्राणी केवळ भुंकणार किंवा म्यू म्यू करणार नाहीत तर थेट माणसांसारखे संवाद साधणार आहेत। चीनमधील मेंग शियाओई या टेक स्टार्टअप कंपनीनं एक अनोखा AI पेट कॉलर बाजारामध्ये आणलाय। अवघ्या 27 ग्रॅम वजनाचा हा पट्टा प्राण्यांच्या गळ्यात बांधला जाईल। यामध्ये अलिबाबा क्लाउडच्या क्वीन AI मॉडेलचा वापरही करण्यात आलाय।
विशेष मायक्रोफोन्स आणि मोशन सेन्सरच्या मदतीनं हा कॉलर प्राण्याचा आवाज आणि त्यांच्या शरीराची हालचाल अचूकपणे टिपतो. कंपनीचा दावा आहे की 95% अचूकतेसह हे डिव्हाइस प्राण्यांच्या 20 पेक्षा जास्त भावना ओळखू शकतं. इतकंच नाही तर तुम्ही मानवी भाषेमध्ये बोललेले वाक्य हा कॉलर प्राण्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करून त्यांना समजावून सांगेल. 30 मे पासून या कॉलरची अधिकृत विक्री सुरूही झाली आहे. याची किंमत सुमारे 11,000 रुपये आसपास असल्याची माहिती आहे. लॉन्चिंगच्या पूर्वी याला 10,000पेक्षा जास्त प्री ऑर्डर सुद्धा मिळाल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर याच्या 95% अचूकतेच्या दाव्यावर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाळीव प्राण्यांशी संवाद साधणारं हे तंत्रज्ञान कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं उत्सुक्याचं असेल. एका बाजूला जगभरात महासत्ता बनू पाहणारा चीन सध्या एका वेगळ्याच विचित्र संकटाचा सामना करतोय. चीनमध्ये एका प्राण्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे आणि तो प्राणी म्हणजे गाढव. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पण चीनला अचानक गाढवांची एवढी गरज नेमकी का भासू लागली आहे? तरुण आणि सुंदर दिसण्याच्या चीनी लोकांच्या हट्टापायी गाढवांचा नेमका बळी कसा दिला जातोय पाहूयात. चीनमध्ये कायम तरुण आणि सुंदर दिसण्याच्या हव्यासामुळे आता चक्क गाढवांच्या अस्तित्वावरच संकट ओढवलंय. एजियाओ या पारंपरिक औषधाची मागणी प्रचंड वाढल्यानं गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे औषध गाढवाच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनपासून तयार केलं जातं. चीनमध्ये असा समज आहे की एजियाओमुळे त्वचा तरुण राहते, शरीराला ताकद मिळते आणि सौंदर्य टिकून राहतं. त्यामुळे या औषधासाठी लाखो गाढवांची कत्तल होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. स्वतःच्या देशातील गाढवं कमी पडू लागल्यानं चीन आता पाकिस्तान तसंच अनेक आफ्रिकी देशांमधून मोठ्या प्रमाणावर गाढवांची आयात करतोय. त्यामुळे काही देशांनी गाढव निर्यातीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान वाढत्या टीकेनंतर वैज्ञानिक आता गाढवाच्या कातडीला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. मात्र तोपर्यंत तरुण दिसण्याच्या मोहामुळे गाढवांवरचं संकट कायम राहणार का, असा सवालही उपस्थित होतोय. एका लहानशा घटनेनं जगाची समीकरणं नेमकी कशी बदलतात हेच आपण आज पाहिलंय. अशाच रंजक बातम्यांसाठी आणि जगाचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात. आज इथेच थांबतोय. पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.